साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉक्टर बसवराज बगले। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी दक्षिण सोलापूरचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर बसवराज बगले यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने ओबीसी विभागाचे प्रांतिक अध्यक्ष कल्याणराव आकाडे यांनी डॉक्टर बगले यांची नियुक्ती केली। या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, माजी खासदार तथा प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार विक्रम पंडित, युवक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या नियुक्ती प्रसंगी सोलापूर शहर जिल्ह्यात प्रभावीपणे पक्ष संघटित काम करून डॉक्टर बसवराज बगले यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या संघटनात्मक कार्याचा राष्ट्रवादीतील सर्व ओबीसी घटकांना निश्चितच फायदा होईल अशा शब्दात सरचिटणीस तांबोळी यांनी परिचय करून दिला। पक्षाचे ध्येय धोरणे राष्ट्रवादीचे प्रतिबिंब जनमानसात रुजविण्यासाठी आपण काम करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही या प्रसंगी डॉक्टर बगले यांनी दिली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांनी या प्रसंगी नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले। डॉक्टर बसवराज बगले यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, पक्षाचे समन्वयक आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंके पाटील, सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले।